बाळ्याची बिंबीच मोठी करतो. धर बाळ्या. हो वहिनी, कुठं निघाल्या? राखी पौर्णिमेला जायचं का नाही बाहेर? हे काय आत्ताच राखी घेऊन आले भावासाठी. माझा भाऊ येणार आहे ना राखी बांधण्यासाठी. अरे वा, हा मला बहीण असती तर माझी बहीण आली असती, नाही तर मी बहिणीकडे गेलो असतो राखी बांधायला. मग एवढं काय टेन्शन घेता, द्या इकडे हात, मीच राखी बांधते तुम्हाला. अहो पण ती राखी तुम्ही तुमच्या भावासाठी आणली असाल ना. अहो त्याला यायला 2 तास आहेत, परत आणून दुसरी एखादी राखी द्या. पण तुम्हाला ती द्यायला माझ्याकडे दक्षिणा बिक्षिणा काहीच नाही आता. राखी बांधली म्हणजे काय दक्षिणा दिलीच पाहिजे असं थोडी आहे. हा तेवढं आहे. चला मला पण बहीण भेटली. मग मला पण भाऊ भेटला अजून एक. हा ना, मग चालतंय. चला येऊ का? हा. मी दुसरी एक राखी आणून ठेवते भावासाठी पण. हा चालेल. हा हो. आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे. अरे गंडन इकडे इकडे इकडे. भाई आनंद पोटात तो तुझ्या माईना असं काय झालंय आज? मला आहे ना बहीण नाही ना, हा मग ती भाऊची बायको नाही का उषा, हा. त्या उषा ताईंनी मला राखी बांधली. अरे वा. आणि आजपासून ते माझी बहीण, मी त्यांचा भाऊ. हो का? वळलं बिवळलं का नाही तू तुला काही टाकलं का नाही काही ताटात? नाही नाही, मी त्यांना म्हणलं, सध्या नाही नंतर ती. बर, मग मला बहीण नव्हती, आज ना भेटली ना बहीण. आले ही आनंदाचीच गोष्ट झाली. आनंदाचीच खूप ना? मोठा आनंद. आता तुझी उषा वहिनी तुझी बहीण झाली, तू भाऊ झाला. मग आता या राखीचं खूप महत्व असतंय. खूप खूप साधारण असं महत्व आहे. खूप कर्तव्य पार पाडावे लागतात. होय चेअरमन. एकदम बरोबर. आता तुझी जबाबदारी वाढली. बरोबर. उषा वहिनी तुझी बहीण झाली म्हणून आता भावाचे कर्तव्य आणि हे राखीचं म्हणजे नाही का महत्व काय असतंय. महत्व. आता उषा वहिनीचं तू प्रत्येक संकटात संरक्षण करायचं. उषा वहिनीला कोणी त्रास दिला हा. तर त्याला वठणीवर आणायचं. बरोबर. उषा वहिनीकडे कोणी वाकडी नजर करून पाहिले वटरून म्हणा, डोळेच काढायचे. डोळेच काढायचे. हा. उषा वहिनीचा कोणी असा हात धरला, हातच काढायचा, सोडायचं नाही. राखी कशाला बांधली उषा वहिनीनी? नाही. संरक्षणाला बांधली. आणि प्रत्येक भावाचं हे कर्तव्य असतंय. परम कर्तव्य आहे ते. हा. आणि कोणी असं लगट जरी केली ना, हे असं धरून हाणायचा. एवढं करायचं मात्र. चालत द्यायची नाही. हा, भाऊ आहे भाई तू भाऊ. हा. आजपासून तो असा म्हणजे एकदम कणकार खंबीर. गंभीर. हा. रक्षक रक्षक. विषय गंभीर, तुझा गंठन गंभीर. हा. जाऊ का मग? आता भाऊ. वास ठेवायचा पूर्ण उषा वहिनीवर. आता उषा वहिनीकडेच जातो. हा. आता ताई म्हणायचं उषाला, अगं असं असं काय? तुला कळतंय का आपण हे सांगितलं काय झालं? आता बघा फक्त पुढचा पिक्चर काय होतोय. तेरी आंखें झुकी झुकी, ये तेरा चेहरा खिला खिला, बड़ी किस्मत वाला है जो प्यार तेरा जिसे मिला. उसे काही मनगड्या, तुझे डोळे ना इतके नसले आहेत का विचारूच नको. तू माझ्याकडे बघितलं काय आणि तुझ्या डोळा बाय परत जर माझ्या बहिणीकडे बघितलं ना, तर डोळ्याच्या खासाडच करीन. अरे ती बायको आहे माई गांड्या. आधी माझी बहीण आहे, तिने मला राखी बांधली आणि बहिणीचं संरक्षण करणं भावाचं कर्तव्य आहे. अहो पण आमचं लग्न झालंय. ते लागलं ते नावरा तिकडं, इथं भाऊ आहे ना मी तुझा. मला नाही तू परत हिच्याकडे दिसला ना बघताना, तू डोळ्याचे खाचड करीन. तू दोन्ही डोळे काढीन आणि मोठीच्या स्टार्टरला बटन बसवीन. ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ. उसे हा. अरे काय पिढा केली थांब तुझा कोथळा अहो, काढतो. अहो. आईला सांगायचं ना त्यांना मग तुम्ही चेअरमन तुमचं किती ऐकत नाही, सांगतो ना. अयो आलो. चेअरमन लय अवघड झालं. बस काय झालं काय? अयो आता काय सांगायचंय. हा. अहो त्या घंट्याने काय घोळ घातलाय. काय केलं अहो कंटिन्यू? काय त्या माझ्या बायकोने त्याच्या हातात राखी बांधली. चांगलं काम केलं ना त्यांनी. अहो चांगलं काय काम केलं. माझ्या बायकोच्या निस जवळ गेलं का डायरेक्ट स्क्रू ड्रायव्हर काढतो म्हणतो तो डोळे काढीन. आणि मग त्याचं काय चुकलं? त्याच्या बहिणीचं रक्षण करतोय तो. अहो चेअरमन असं जरी रक्षाबंधन चालू राहिलं ना तर आम्हाला पोरं बाळ कसे वाटेन. बरं आहे बाळू. अय कमलेश, आपण आहे ना गंठनला आम्ही व्यवस्थित समजून सांगू. तू काही काळजी करू नको. हा. तू आता जा आणि त्या वहिनी उषा वहिनी जवळ बस जरा. असं पळून जमत असतं काय कुठं? पळे. नाही भाऊ बरं झालं तुम्ही सांगा त्याला समजून. तुमचे लय उपकार होते माझ्यावर. तो तुझ्या घराकडे परत येणार नाही. चालत चालत हा, हा. सांगा समजून तेवढं त्याला. काय घाबरू नका बाळ भाऊ, बिनधास्त जा. चोरमन हा
ते बाया दिसल्या का हो? बाळ्या दिसला का? हा अरे ते बाळ्या जाऊ द्या खड्ड्यात, तू इथं काय करतोय? ते बायाला शोधतोय मी. मला शोधते ते चेअरमन ते. अरे पण तू इथं काय तिकडं ती उषा वहिनी बाळू इथं ना. अरे गंठन, चेअरमन म्हणते आता बाळू भाऊ इथं दिसना, म्हणजे तू आता कुठं पाहिजे ना, आता तुझ्या बहिणीपाशी पाहिजे ना आता. म्हणजे तू इकडे म्हणजे बाळू तुझ्या बहिणीकड. अरे 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 तू कायचा भाऊ असा बहिणीचं संरक्षण हे, करू हे, भाऊ आहे का? शकत नाही? त्याला काय भावाची तिची ना बायाची बिंबीच मोठी करतो. धर बाळ्या. अगाचा. भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे राखी के बंधन को निभाना. अवश्य किती दिवस झाले ग आपण कुठे बाहेर फिरायला गेलो नाही, काय नाही. पण काही म्हणूशी तुझ्या हातात ना एवढी जादू आहे, एवढी जादू आहे. काय स्वयंपाक करते ग तू? असं वाटतं ना नुसतं खातच राहावा, एवढं तुझ्या हातात जादू आहे. हे बाया, तू सांगितलं होतं ना, परत माझ्या बहिणीत हातात घेतला ना, हात अरे अरे गंटन भाऊ, अरे तुझे भाऊजी आहेत, असं नाही करू. तुझा आहे ना ठाकूर करेन ठाकूर. तो सांगतो ना आधी लावू नको. तू ऐकता बघितलं का? आपला पॅटर्नच वेगळा आहे. अरे तो पॅटर्न उचे तुला कुठून आवडता सुचलेली याला तो भाव केलाय चांगला पाठी राखाय. उशा म्हणतो तिला. अहो, भाऊजी अरे गंठन, अरे काय करू या माणसाला. अयो अरे कोण आहे ग गंठ्या? हे बाळे, तुला 50 वेळा सांगितलं होतं ना माझ्या बहिणीकडे बघायचं नाही, तिच्या बरोबर हिंडायच नाही. अरे ती माझी बायको आहे. तुला सांगतो, माझी लाडकी बहीण आहे ती. 15,000 खर्च करीन, पण तुला कामालाच लावीन. आईला काय दवा झाली उशे? तुझ्या आहे ना डोक्याचं चॅंद मेंदच. अरे गंठन, अरे गंठन, असं नाही असं नाही करायचं, असं नाही करायचं. शाण्यासारखं वागायचं. तुला अरे उशे ठरलं गेलाय. आओ गंठन भाऊ, अरे गंठन भाऊ, मेंदच करतो. अरे देवा, असा काय भाऊ आणलाय मी. अयो काय रे असं काय कुठं माग लागलं पळत आहे? अरे काय बाबा आता काय सांगू, मा फार संसार मोडाच्या मार्गावर लागलाय राव. म्हणजे झालं काय असं? अरे तू सरपंच पाहिले का? सरपंच असते तिकडे ग्रामपंचायत ऑफिस कडे. अरे बाबा, अरे तो घंट्या माया माग लागलाय. कमून? अरे बाबा तुला काय सांगू, अरे त्या माया बायकोनं त्या घंट्याला राखी बांधिली. तेव्हापासून ना मला तो घरी जेवून द्याय ना माया. काय म्हणतो? घरी येऊन द्या ना. अरे बाबा आता काय सांगायचंय, मी घरी गेलो तर तो डायरेक्ट माया माग कोयताच घेऊन लागलाय. अरे बापरे. अरे माय घर माझी बायको, आता तो काय आता त्या बहिणीचं संरक्षण करतो मलाच कळा ना काय. आता गेला कुठं देऊ? गेला आता मला काय माहित कुठं गेलाय. अरे भाई एक काम कर ना, तो जर इकडे कुठं आला ना तर त्याला सांग बाळू भाऊ गेलाय त्या मालावर, कमीत कमी तिकडं तरी येईन मी, निवांत तरी माझ्या घर राहीन राव. बरोबर तसंच कर. हा? मी काय करतो, तो तरी मला विचारलं तिने बाबा भाऊ दिसला का? हा. तू म्हणते गेला मग आला. हा, सांग त्याला. तुझा बिंदास घरी आता. चालतं, सांग बरं का त्याला. हा 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 चल. हायला बरं झालं बाबा हे. सरपंच अरे आपला हिशोब करा आणि मला मोकळा करा. मला तुमच्याकडे काम करायचंच नाही. काम नाही करायचं मग काय चेअरमन कडे जायचं काय कामाला? मला चेअरमन कडे नाही, या गावातच नाही राहायचं. मला जाऊ द्या पहिलं. एक तर मला तिकडे पाठा, नाही तर बायको संसार वाचा मा. काय झालं तुझ्या संसाराला? अहो, काय झालंय, त्या माझ्या बायकोने त्या कांट्याला राखी बांधिली. हा तेव्हापासून तो घरी जेवून द्याय ना मला. घरी येऊन द्या. हा मला सांगा बरं, मला जर घरी येऊन नाही दिलं तर कसे माझा संसार होईल? आला घंट्याचा आला, त्याला विचारतो मी. ते बघ आला. सरपंच, काय म्हणणं आहे हे तुझं? तुमच्या गाड्याला समजून सांगा बरं का. परत जर माझ्या बहिणीकडे बघताना दिसलं ना, तेव्हा डोक्यातच दगड घालीन त्याच्या. घंट्या तू शांत राहा. बाळ्या तू काल त्याच्या बहिणीकडे बघतो. हे आणि तुला बहीण कोण आली? आहे ना ती उषाताई. उषाताई? हा. म्हणजे बाळूची बायको उषाताई? हा, का मला राखी बांधली. अच्छा, म्हणजे राखी बांधल्यामुळे उषा वहिनी याची बहीण बहीण झाली. मग काय प्रॉब्लेम आहे? चांगलं आहे ना, बहीण भावाचं नातं सुरू झालं. अहो आम्ही असं जवळ जरी बसलो तर डायरेक्ट स्क्रू ड्रायव्हर घेतोय. मग माझ्या बहिणीकडे वाईट नजरेनं बघतो त्यो. मी हात जरी धरला तर डायरेक्ट कोयता आणतोय हात कापायला. माझ्या बहिणीला हात लावला, मी शांत बसून. माझ्या जागी तुम्ही असते, तुम्ही काय केलं असतं? गंठ्या तू म्हणतो ते अगदी बरोबर आहे. प्रत्येक भावाने बहिणीसाठी एवढंच कर्तव्य दक्ष राहिलं पाहिजे. परंतु दादा त्यांचं लग्न झालंय. हा, लग्न झाल्यानंतर त्यांना एकाच घरात राहावं लागल. कळलं का तुला? हा, हे बघ आता तू राखी बांधली या रक्षाबंधनला, आता तू डायरेक्ट पुढच्या रक्षाबंधनला राखी बांधायची. कळलं? तोपर्यंत तू त्यांच्या घराकडेच जायचं नाही. म्हणजे तुझा भाव बहिणींचा वार कोणता? रक्षाबंधन. हा, तो एक सण तुमचा, त्या सणाला तू जात जायचं. कळलं? आता या वर्षी आला ना,
आता डायरेक्ट पुढच्या वर्षी मध्ये येऊच नको भाऊ घरी तू. मध्ये येणार नाही, पण पुढच्या रक्षाबंधनला तुझं तिथं दिसलं ना, मी एक दिवस गाव सोडून जाईन, इथं सरपंचाकडे सुद्धा राहणार नाही कामाला. तू दिसला मला बघ, तू चौरंगाच करीन. ओके हा. एक दिवस तू दिला गंठन दिला. गंठन 1 वर्ष दिलं तू हा. झाली का मिठामिठी. याला काही म्हण बारका बाळासाहेब, हा. परंतु गंठ्यासारखा भाव आहे ना प्रत्येक बहिणीला पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रात सापडणार नाही कुठं. असा भाऊ प्रत्येक बहिणीला पाहिजे गंठन सारखा, हा. पण थोडा हुशार पाहिजे. पाहिजे खरंय.